पण पाठ क्रमांक 10 दंतकथा म्हणजेच कल्पित कथा दातांशी संबंधित. पान क्रमांक 43. लेखक वसंत सबनीस, 1923 ते 2002. सुप्रसिद्ध लेखक, विनोदकार, नाटककार सबनीस यांनी लेखनास प्रारंभ केला तो कवितेने. नंतर ते विनोदी लेखनाकडे वळले. पानदान, चिल्लर खुर्दा, भारूड, मिरवणूक, पंगत, आमची मेली पुरुषाची जात असे विनोदी लेखसंग्रह. खांदे पालट, पखाल, आत्याबाईला आल्या मिश्या, थापाड्या, विनोदी, दवादशी, बोका झाला संन्याशी हे कथासंग्रह. सोबती हा व्यक्तिचित्र संग्रह. माहेश्वरी हा आत्मपर लेखांचा संग्रह प्रसिद्ध. विनोदी लेखनाबरोबरच त्यांनी अनेक नाटके, एकांकिका व लोकनाट्ये लिहिली. त्यांची बरीच नाटके रंगभूमीवर गाजली. राजकीय भाष्य व चतुर संवाद यामुळे त्यांचे विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य विलक्षण लोकप्रिय झाले. प्रेक्षकांनी क्षमा करावी, चिलखतराज जगन्नाथ हे त्यांचे एकांकिका संग्रह आणि गुदगुल्या हा बालकथा संग्रह प्रसिद्ध आहे. दंतकथा हा विनोदी ललित लेख आहे. दाताचे दुखणे खूपच त्रासदायक असते, त्यामुळे कोणत्याही माणसाची अवस्था अगदी केविलवाणी होते. मात्र अशा गंभीर विषयातील प्रसंग लेखकाने नर्म विनोदी शैलीत मार्मिकपणे टिपले आहेत. दाताच्या दुखण्याची असहाय्यता, त्या प्रसंगी माणसाची होणारी दयनीय अवस्था आणि त्यामधून घडणारा प्रसंगनिष्ठ विनोद वाचकाला खळखळून हसवतो. वास्तवाला जोडून येणारी अतिशयोक्ती, कधी आढळणारी विसंगती तर कधी मराठीतील म्हणी, वाक्प्रचार आणि शाब्दिक कोट्या यांचा लेखकाने विनोद निर्मितीसाठी कल्पकतेने केलेला वापर या पाठातून अभ्यासता येईल. मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे असे म्हणतात. ज्या ज्ञानी मंडळींना मानवी देहात पंचमहाभूते दिसली त्यांना सहावे महाभूत कसे दिसले नाही याचे मला राहून राहून नवल वाटते. तर बघा, लेखक काय म्हणतात की आपला जो मानवाचा देह आहे हा देह काय झाला की पंचमहाभूतांनी बनलेला आहे. पंचमहाभूत म्हणजे कोणती? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही विश्वरचनेची काय आहेत की 5 मूलतत्वे आहेत. आणि ह्या 5 मूलतत्वांनीच आपला मानवाचा देह काय झाला आहे की बनला गेलेला आहे असे म्हटले जाते. मग ज्या ज्ञानी हुशार मंडळींना मानवी देहांमध्ये पंचमहाभूते दिसली परंतु त्यांना सहावे महाभूत कसे नाही दिसले याचे लेखकाला काय वाटते की राहून राहून नवल वाटते, आश्चर्य वाटत आहे. या सहाव्या महाभूताला सामान्यांच्या भाषेत दात असे म्हणतात. आणि लेखक काय म्हणतात की हे जे 6वं महाभूत जे आहे या 6व्या महाभूताला सामान्यांच्या भाषेमध्ये दात असे काय केले गेलेले आहे की म्हटले गेलेले आहे. माझ्या मते दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेक आहे. आणि लेखक काय म्हणतात की माझं स्वतःचं असं मत आहे किंवा माझं म्हणणं आहे की दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली काय की मेक म्हणजे की रहस्य किंवा गोड. मानवी देहाची सर्व रचना परिपूर्ण केल्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यांनी ही दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी. आणि लेखक काय म्हणतात की आपला मानवाचा जो देह आहे आणि या देहाची रचना परिपूर्ण केल्यानंतर जवळजवळ 6 किंवा 7 महिन्यांनी आपल्याला काय होतात की दात येतात आणि दाताची कल्पना परमेश्वराला काय झालेली आहे की उशिरा सुचलेली असावी. नाहीतर इतर सर्व अवयव एकदम फुटत असतात, दातच तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागावून काय येतात. आणि लेखकांचं म्हणणं काय की दात जे आहेत म्हणजे इतर सर्व अवयव एकदम काय होतात की फुटत असतात आणि दात हा असा भाग आहे की तो काय करतो की एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखा तो काय करतो की मागावून येत आहे. तुटलेले बोट पुन्हा उगवल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही किंवा पहिले नकटे नाक गळून पडून त्या जागी नवे नाक आल्याचे ऐकिवात नाही. आणि लेखक काय म्हणतात की आपण पाहतो की आपलं एखादं जखम झाली, काय झालं, बोट वगैरे तुटलं तर ते पुन्हा आपल्याला काय झालं का कधी उगवलं आहे का उगवल्याचं लेखकांच्या पाहण्यात आलेलं नाही. किंवा पहिले नकटे नाक जाऊन त्या ठिकाणी दुसरे चांगले धारदार नाक आले आहे असे आपल्याला कधी दिसलेले नाही किंवा आपण ऐकलेलं नाही. पण दात हा एकच अवयव असा आहे की जो दोनदा उगवतो. आणि आपल्या शरीरामध्ये दातचा असा अवयव आहे की तो दोनदा काय होते की उगवत असतो. तेव्हा माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी म्हणून ही दाताची योजना झाली आहे याबद्दल माझी तरी खात्री आहे.
आणि लेखक काय म्हणतात की तेव्हा माणसाला शरण आणताना तृण धरायला म्हणजे शरण यायला एखादी चांगली जागा असावी, म्हणून ही दाताची काय झाली की योजना झालेली आहे. याच्याबद्दल माझं काय की सहमत आहे. तसे दातांनी माणसाला काय दिले आहे? दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही. आणि लेखक काय म्हणतात की आपले जे दात आहेत ह्या दातांनी माणसाला काय दिलेले आहे, पण दुसरा कोणताही अवयव उगवताना माणसाला काय होत नाही की कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही. पण दात हे त्रास दिल्याशिवाय काय होत नाहीत की उगवत नाहीत. ते येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप. म्हणजे दात उगवत असताना आपल्याला काय होते की ताप येतो आणि ते दात पडून गेल्यानंतर काय होते की पश्चाताप होत असतो. मला स्वतःला तर दातांबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही. कारण लहानपणी मला दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते म्हणे. आणि लेखक म्हणतात की मला दातांच्याबद्दल माझ्या मनात कोणतीच प्रेमाची भावना नाही. कारण ज्यावेळी मी लहान असताना मला दात येत होते तेव्हा त्या दातांनी घरातल्या सर्व माणसांना काय केलेलं आहे की रडवले गेलेले आहे, असे घरचे काय करतात की सांगत असतात. अर्थात हे सर्वस्वी खरे असेलच असे नाही, त्यांच्याबरोबर मीही रडलो असलो पाहिजे. आणि लेखक काय म्हणतात की हे सर्वस्वी खरं असेलच असं नाही, पण त्यांच्याबरोबर मी सुद्धा काय झालो असेल की रडलेला गेलो असेल. दात आल्यानंतर मी दिसेल त्याला चावत असे, अशी एक दंतकथा ऐकून अजूनही कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पळतात. आणि दात जेव्हा मला आले आणि दात आल्यानंतर मी दिसेल त्या माणसाला काय करत होत की चावत असे, अशी सुद्धा एक दंतकथा काय केली की माझ्या बाबतीत सांगितली गेलेली आहे. कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पळतात. म्हणजे आजसुद्धा कित्येक नातेवाईक लेखकांच्या पासून काय होतात की दूर पळत असतात. आत्ता मी दिसेल त्याला मुळीच चावत नाही, कारण चावण्याची हौस अनेकदा स्वतःचीच मनगटे चावून चावून भागवले आहे. मग आता मी काय करत आहे की मी आत्ता कोणालाही चावत नाही, कारण चावण्याची हौस माझी काय झाली की पूर्ण झालेली आहे. अनेकदा स्वतःचीच मनगटे चावून चावून भागली आहे. आणि माझी चावण्याची हौस जी आहे की मी स्वतःचीच मनगटे काय केलेत की चावून भागवलेली आहे. पण माझ्या दातांनी मला एवढा उपद्रव दिला आहे की त्या मानाने दुसऱ्यांना झालेला उपद्रव काहीच नाही. आणि मग माझ्या दातांनी मला काय केलं आहे की एवढा त्रास दिलेला आहे की त्या मानाने दुसऱ्यांना झालेला त्रास काहीच नाही. आणि म्हणूनच दातांबद्दल मला दातात धरता येईल एवढासुद्धा आदर राहिलेला नाही. आणि दातांच्याबद्दल मला दातात धरता येईल एवढासुद्धा काय झाले की आदर माझ्या मनामध्ये राहिलेला नाही. माझ्याप्रमाणे मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर नाही, असे मला नंतर आढळून आले. कारण माझ्याप्रमाणे ही जी मराठी भाषा आहे ह्या मराठी भाषेलासुद्धा काय नाही की दातांच्याबद्दल थोडाही आदर मनामध्ये राहिलेला नाही. मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाही ज्यात दातांबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे. आणि मराठी भाषेत अशी एखादी म्हण किंवा शब्दप्रयोग वापरला गेलेला नाही ज्यामध्ये दातांच्याबद्दल मंगल भावना व्यक्त केली गेलेली आहे. ज्या म्हणी आणि शब्दप्रयोग दातांशी निगडीत आहेत त्या दारिद्र्य, भिकारपणा, असभ्यपणा यांचे प्रत्यंतर घडवणारे आहेत. नाही म्हणायला प्रेम विवल कवींनी प्रेयसीच्या दातांना कुंद कळ्यांपर्यंत नेऊन पोचवले असेल तेवढाच अपवाद. आणि लेखक काय म्हणतात की ज्या म्हणी आणि शब्दप्रयोग दातांशी निगडीत आहेत त्याच्यामध्ये फक्त काय की दारिद्र्य, भिकारपणा, असभ्यपणा यांचे प्रत्यंतर घडवणारे आहेत. नाही म्हणायला प्रेम विवल म्हणजे की प्रेमासाठी एखाद्या कवीने प्रेयसीच्या दातांना कुंद कळ्यांपर्यंत, म्हणजे कुंदा नावाच्या फुलझाडाच्या त्या काय असतात की कळ्या आहेत, अशा कुंद कळ्यांपर्यंत नेऊन काय केले की पोचवलं गेलेलं आहे. असा तेवढाच तो अपवाद असेल. पण तरी केवळ प्रेयसीच्या दातात जीव अडकून तिच्या प्राप्तीसाठी झगडणाऱ्या प्रियकराचे उदाहरण माझ्या तरी ऐकवीत नाही. पण तरी काय झालं की प्रेयसीच्या दातात जीव अडकून तिच्या प्राप्तीसाठी झगडणाऱ्या एखाद्या प्रियकराचं उदाहरण माझ्या तरी ऐकविण्यात आलेलं नाही. डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, एखादी खळी माणसाला गुंतवतात, पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून भेटायचा आहे. आणि लेखक काय म्हणतात की माणसाला डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, एखादी गालावरची खळी माणसाला काय होते की गुंतवून ठेवते, परंतु दात पाहून वेडा झालेला प्रियकर आजतागायत मी काय केलं आहे की पाहायला गेलेलं नाही किंवा मला अजून तो भेटायचा आहे. लहानपणी जे
न घासल्याबद्दल मार खावा लागतो. तरुणपणी जे फार घाशीत बसल्याबद्दल वडील माणसांची बोलणी खावी लागतात. व्यवहारात जे कोण केव्हा पाडील याचा भरोसा नसतो आणि जे दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते दात, अशी माझी दाताबद्दलची कल्पना आहे. आणि लेखक काय म्हणतात की दाताबद्दलची माझी कल्पना काय की लहानपणी न घासल्याबद्दल मार खावा लागतो. आणि आपण पाहतो की लहान लहान मुलं काय करतात की पटकन दात घासत नाही, मग त्यांना घरचे काय करतात की मारतात. आणि तरुणपणी जे फार घाशीत बसल्याबद्दल वडील माणसांची बोलणी खावी लागतात. आणि तरुणपणी जे दात जास्त घासत बसल्याबद्दल घरातल्या वडील माणसांची काय करावं लागतात की बोलणी खावी लागतात, दोषारोप ऐकून घ्यावे लागतात. व्यवहारात जे कोण केव्हा पाडेल याचा भरोसा नसतो आणि आपल्या व्यवहारामध्ये आपले दात कोण कधी पाडेल याचा आपल्याला काय नसतं की भरोसा नसतो. आणि जे दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते दात, अशी माझी दाताबद्दलची कल्पना झालेली आहे. आणि जे दात दंतवैद्याकडे दातांच्या डॉक्टरांकडे जायला लावतात ते दात, अशी माझी दाताबद्दलची काय झाली की कल्पना व्यक्त झालेली आहे. मनुष्य स्वभावाप्रमाणे मीही प्रथम दातांची पर्वा केली नाही. दात दुखणाऱ्या माणसांची अवहेलना केली. एवढ्याशा दातदुखीचे एवढे मोठे कौतुक लोक का करतात हे मला कळत नसे. आणि माणसाच्या स्वभावाप्रमाणे मी सुद्धा दातांची पर्वा कधीही केली गेलेली नाही. दात दुखणाऱ्या माणसांची अवहेलना केली म्हणजे ज्या माणसाचे दात दुखतात अशा दात दुखणाऱ्या माणसांची मी काय केली की अवहेलना केलेली आहे. एवढ्याशा दातदुखीचे एवढे मोठे कौतुक लोक का करतात हे मला कळत नसे. आणि एवढा छोटासा दात आणि तो दुखायला लागल्यानंतर एवढे मोठे कौतुक लोक का करतात हे मला अद्याप काय झाले नाही की कळलेले नाही. आमच्या परशा पहिलवानासारखा मस्त गडीसुद्धा दातांपुढे चारी मुंड्या चीज झालेला मी पाहिला आहे. आणि आमच्या गावात परशा नावाचा कोण आहे की पहिलवान आहे. आणि त्या पहिलवानासारखा मस्त गडीसुद्धा धष्टपुष्ट गडीसुद्धा दातांच्या पुढे काय झालं की चारी मुंड्या चीज झालेला मी पाहिला. म्हणजे पुरता त्याचा काय झाला की पराभव झालेला आहे. तेव्हा मला दातदुखीचा जरा संशय आला. मग त्या परशाची दात दुखण्याची अवस्था पाहिल्यानंतर मला दातांबद्दल काय झालं की थोडासा संशय आलेला आहे. परशा हा जन्मापासून पहिलवान, रानात अनेकदा लांडग्यांशी एकटा झुंजलेला. अनेक लांडग्यांची सुळे नुसत्या काठीच्या तडाखाने पाडणारा हा गडी नेहमी अशा ऐटीत चालायचा की जसा काय वनराजच. आणि परशा हा जन्मापासून कोण आहे तर पहिलवान आहे. आणि तो पहिलवान असल्यामुळे रानात अनेकदा लांडग्यांशी तो काय करायचा की एकटा झुंज द्यायचा. एकटा त्या लांडग्याशी काय करत होता की लढत होता. अनेक लांडग्यांची सुळे नुसत्या काठीच्या तडाख्याने आणि अनेक लांडग्यांचे सुळे त्यांनी काय केले की नुसत्या काठीच्या तडाख्याने काय केले की पाडलेले आहेत. आणि असा हा सुळे पाडलेला गडी नेहमी अशा ऐटीत चालायचा की जसा तो काय की वनाचा राजा आहे, वनराजेच आहे. छाती इतकी पुढे काढायचा की अनेकदा आधी त्याची छाती दिसायची. आणि तो परशा चालताना त्याची छाती एवढी पुढे काढायचा की त्याची चालताना आधी काय व्हायची की छातीच दिसायची. आणि अर्ध्या मिनिटांनी त्याचा चेहरा दिसायचा. आणि अर्ध्या मिनिटांनी हा काय व्हायचा की त्याचा चेहरा दिसायचा. असा हा परशा चालताना काय करायचा की ऐटीमध्ये चालत असत. रस्त्यात भेटला की काय रे कुठं निघाला असा त्याच्या दृष्टीने अत्यंत प्रेमळ पण माझ्या दृष्टीने अतिशय उर्मट असा सवाल करायचा. मला त्याचा राग येत असे. आणि रस्त्यात कधी तो भेटला काय रे कुठं निघालासा असा त्याच्या दृष्टीने अत्यंत प्रेमळ पण माझ्या दृष्टीने अतिशय उर्मट असा सवाल तो मला करत असे. मग मला त्याचा काय होत होता की राग येत असे. चाललोय कुस्ती मारायला येतोस कुस्ती असे म्हणत तो अत्यंत विकट हास्य करायचा. आणि अरे अगोदर माशी तर मार नाकावरली मग कुस्तीचं बघू असे म्हणून माझ्या खांद्यावर मोठ्या प्रेमाने दणका द्यायचा. पण गंमत अशी की दणका मला दिला तर लागायचे त्याला. आणि चाललोय कुस्ती करायला येतोस कुस्ती असे म्हणत तो अत्यंत विकट हास्य करायचा. आणि कुस्ती करायला चाललोय म्हटल्यानंतर अत्यंत तो काय करायचा की विकट हास्य करायचा. अरे अगोदर माशी तर मार नाकावरली मग आधी तुझ्या नाकावर बसलेली माशी तर तू काय करायची की मारायची आहे मग कुस्तीचं बघू असे म्हणून माझ्या खांद्यावर मोठ्या प्रेमाने दणका तो द्यायचा. असे म्हणून तो मोठ्या प्रेमाने माझ्या खांद्यावर तो काय करायचा की दणका देत असत. पण गंमत अशी की दणका मला दिला तरी लागायची त्याला. पण गंमत अशी व्हायची की त्याने माझ्या पाठीवर जर दणका दिला
तर त्याला काय व्हायचे की दणका मला बसायचा आणि लागायचे कोणाला? परश्याला लागत असत. लई हाड आहेत तुझ्या अंगात, दगडावानी लागत्यात हाताला. अरे असे त्यांनी म्हटले की हाडाच्या बाबतीत का होईना पण आपण त्याच्यावर चढ आहोत याचाच आनंद अधिक वाटायचा. आणि परशाने जेव्हा लेखकाला मारलं तेव्हा ते म्हणजे अरे तुझ्या अंगामध्ये काय की नुसती हाडं आहेत, दगडावानी ती काय होतात की लागत असतात असे त्यांनी म्हटले की आपल्याला त्याचा काय व्हायचा की आनंद व्हायचा. आणि हाडाच्या बाबतीत का असेना पण आपण त्याच्या काय की वरचढ आहोत याचाच आनंद लेखकाला काय होत होता की जास्त वाटत असत. आपल्या ताकदीची मस्तीची परशाला फार घमेंड होती. स्वतःचा उल्लेख करताना तो सिंह म्हणायचा, स्वतःला सिंह म्हणून घेणं त्याला अभिमान वाटायचा. आणि परशा जो असा आहे की त्याच्याकडे ताकद होती आणि त्या ताकदीची मस्तीची ह्या परशाला काय होती की फार अशी घमेंड होती. आणि स्वतःचाच उल्लेख करताना तो सिंह म्हणून करत असेत. त्याला अभिमान वाटायचा, म्हणजे स्वतःला सिंह म्हणून घेताना त्याला काय होत होतं की अभिमान वाटत असायचा. काय परशा यंदा कशी काय तयारी आहे असे कुणी विचारले की त्याचे उत्तर ठरलेले असे, सिंहाला काय भ्या हाय वय कोणाचं. आणि त्याला जर कोणी जाताना रस्त्याने वगैरे विचारलं काय परशा यंदा कशी काय तयारी आहे, तर लगेच तो म्हणायचा की सिंहाला काय भ्या आहे वय कोणाचं. सिंह मातीत उतरला की लांडगी कोल्ही पाक पाशार होत्यात. सिंहाला आल्या लई झोप लागतीया. अशा भाषेत तो नेहमी स्वतःबद्दल बोलायचा. आणि ह्या परशा काय करायचे की सिंह मातीत उतरला की लांडगी कोल्ही काय होतात की पार लांब पळून जातात, पाशार होतात असं तो सांगत असत. सिंहाला आल्या लई झोप लागतीया. मग सिंहाला अलीकडे काय होते की जास्त काय होते की झोप लागत आहे. अशा भाषेत तो स्वतःबद्दल काय करायचा की उल्लेख करत असत. म्हणजे परशाला स्वतःबद्दल सिंह म्हणून घेताना काय होत होता की आनंद होत असत. त्याला दात घासायचा विलक्षण कंटाळा असे. 4-8 दिवसातून एकदा केव्हा तरी दात घासायचे सोंग करायचा. आणि हा परशा असा पैलवान होता, परंतु त्याला दात घासायचा काय होत होता की विलक्षण कंटाळा येत असत. 4-8 दिवसातून एकदा केव्हा तरी दात घासायचे सोंग करायचा. आणि हा परशा काय करायचा की 4-8 दिवसांमधून एकदा कधीतरी तो काय करायचा की दात घासायचं सोंग करायत असत. त्याबद्दल मी एकदा सहज त्याला विचारले, परशा तू दात घासीत नाहीस वाटतं रोज. आणि एक दिवस लेखकाने काय केले की त्याला विचारलेलं आहे की परशा तू रोजच्या रोज काय करत नाही का, दात घासीत नाहीत का. सिंह काय दात घासतो होय कधी, असे त्याने ताडकन उत्तर दिले. आणि त्याने लगेच पटकन काय केले की सिंह काय कधी दात घासत असतो का, असे लेखकाला त्याने काय केले की उत्तर दिलेलं आहे. सिंहासारखा उग्र व बलदंड परशा एके दिवशी सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा समोरून येत होता. त्याची ऐट, त्याचा दिमाग, त्याची घमेंड यापैकी कशाचाही मागमूस त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. आणि असा हा सिंहासारखा कोण होता की परशा, उग्र आणि बलदंड, पण एके दिवशी सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा तो काय होता की समोरून येताना लेखकाला दिसलेला आहे. त्याची ऐट, त्याचा दिमाग, घमेंड यापैकी कशाचाही मागमूस त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. मागमूस म्हणजे ठाव ठिकाणा. कुस्तीत हारला तरी तो कधी असा दिसला नव्हता. जवळ जाऊन मी विचारलं, काय पहिलवान काय झालं आज. आणि जरी कुस्तीत हारला तरी हा परशा कधी उदास दिसत नव्हता. आणि मी त्याच्या जवळ गेलो आणि जवळ जाऊन मी त्याला विचारलं, काय पहिलवान काय झालं आज. केविलवाना चेहरा करून म्हणाला, दात्र काल रातच्या धरणं असा ठणकतोया, काय एक सूचनासं झालंय. आणि लगेच मी त्याच्या जवळ गेलो आणि जवळ जाऊन त्याला मी काय केले की विचारलेलं आहे. केविलवाना चेहरा करून तो म्हणाला, अगदी केविलवाना चेहरा केलेला आहे, बारीक चेहरा केलेला आहे त्या परशाने. आणि दात्र काल रातच्या धरणं असा ठणकतोय आणि माझा काय झालं की दात दुखत आहे आणि काल रात्रीपासून तो काय करतोय की ठणकत आहे, काय एक सूचनासं झालं आहे आणि मला कोणतंही काम काय होत नाही की सुचत नाही आहे. अरे सिंहाचे दात कधी दुखतात होय, मी जरा थट्टेने म्हणालो. आणि लेखक लगेच त्याला काय म्हणले की अरे तू सिंह आहेस, स्वतःला तो काय करतोस की सिंह समजतोस आणि तू सिंहाचे दात कधी दुखतात का, मी जरा त्याला चेष्टेमस्करीनं म्हणालो गेलेलो आहे. कशाला सिंह घेऊन बसलास मर्दा, ह्या दातानं सिंहाचा पार बकरा करून टाकलाय, असे म्हणून त्याने त्याच्या दातदुखीची दर्दभरी कहाणी मला सांगितली. आणि अखेरीस म्हणाला, सिंहच नवं नरसिंह आला तर दातासमोर त्याचं काही एक चालायचं नाही. आणि कसला सिंह घेऊन बसलाय मर्दा,
आणि परश्या लेखकाला काय सांगतो की अरे कशाचा सिंह वगैरे काय नाही, मर्दा ह्या दातानं सिंहाचा काय केलं आहे की पूर्णपणे बकरा करून टाकलेला आहे, असे म्हणून त्याने त्याच्या दातदुखीची दर्दभरी कहाणी लेखकांना काय केली की सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि शेवटी तो म्हणाला, अरे सिंहच नरसिंह जरी आला तरी त्या दातांच्या समोर त्याचं काही एक काय होत नाही की चालायचं नाही, कारण दात काय होतात की फार दुखत असतात. मला त्यावेळी परश्याचे हसू आले आणि काही काळानंतर माझाही जेव्हा परशा झाला तेव्हा माझा नक्षापार उतरला. आणि मला त्यावेळी ह्या परशाचं काय झालं की लेखक म्हणतात हसायला आलं. परंतु काही दिवसानंतर, काही कालावधीनंतर माझाही जेव्हा परशा झाला तेव्हा माझा नक्षापार काय झाला की उतरला. नक्षा उतरणं म्हणजे की ताटपणा उतरणे, घमेंड उतरणे, अभिमान उतरणे. माणसाला मरण आणि दातदुखी चुकवताच येत नसावी. आणि लेखक म्हणतात की जेव्हा ती वेळ माझ्यावर आली तेव्हा माझासुद्धा चेहरा नक्षा काय झाला होता की फार उतरून गेलेला होता. आणि माणसाला मरण आणि दातदुखी हे दोन्ही कधीच काय होत नाही की चुकवता येत नसावे. किंबहुना दात ह्या इंद्रियांचे एक कार्य दुखणे हेच असावे. आणि किंबहुना दात ह्याच्यासाठी येतात की दुखण्यासाठीच येत असावं, त्यांचं दुखायचंच काय की काम आहे. जन्मात एकदाही दात न घासलेला मनुष्य मला तरी अजून आढळलेला नाही. आणि लेखक काय म्हणतात की जन्मात एकदाही दात न घासलेला माणूस मी आजपर्यंत काय झालं की पाहायला गेलेला नाही. असा कोणी असलाच तर तो कमनशिबीच असला पाहिजे. आणि जर असा कोणी दात न घासलेला असलाच तर तो कसा असावा की कमनशिबीच असला पाहिजे. ब्रह्मांड पाहण्याचा योग त्याच्या नशिबी नाही. म्हणजे ब्रह्मांड पाहण्याचा योग काय होत नाही की त्याच्या नशिबी नाही. अवकाशातील संपूर्ण विश्व. अनेक वर्ष समोर येईल त्या मिटल्या डोळ्यांनी चावणारा माझा दात एके दिवशी काही कारण नसताना ठणकू लागला. असा ठणकू लागला की त्याने माझी अवस्था हिंदीन झाली. दात ठणकू लागल्याबरोबर मी पहिली गोष्ट कोणती केली असेल तर ही की ज्यांच्या दाढदुखीची अवहेलना केली होती त्या सर्व माणसांची त्यांच्या दात व दाता सकट मनातल्या मनात क्षमा मागितली. आणि अनेक वर्ष समोर येईल ते मिटल्या डोळ्यांनी चावणारा माझा दात, म्हणजे अनेक वर्षे समोर येईल त्या मिटल्या डोळ्यांनी मी ज्या दाताने चावत होतो असा चावणारा दात एके दिवशी काय झाला की कारण नसताना ठणकायला लागलेला आहे, दुखायला लागलेला आहे. असा ठणकू लागला की त्याने माझी अवस्था हिंदीन झाली. आणि त्याने माझी अवस्था काय झाली की खूप दयनीय झालेली आहे. मला कोणतंही काम काय होत नव्हतं की सुचत नव्हतं, एवढा माझा दात काय होत होता की दुखत होता. आणि जेव्हा माझा दात दुखू लागला तेव्हा मी पहिली गोष्ट एक केली की ज्यांच्या दातदुखीबद्दल मी त्यांची चेष्टा केली होती, मस्करी केली होती, अवहेलना केली होती, त्या सर्व माणसांची त्यांच्या दात आणि दातासकट मनातल्या मनात काय केली की माफी मागितली गेलेली आहे. दात दुखायला लागला की तो मुळापासून दुखू लागतो. किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजेच कळते. आणि जेव्हा आपला दात दुखतो आणि दात दुखायला लागल्यानंतर तो काय होते की मुळांपासून दुखायला लागत असतो. किंबहुना परंतु दाताला मूळ असते ते फक्त तो दुखायला लागल्यावरच आपल्याला काय होतं की कळत असते. माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तर माझी खात्रीच झाली की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यात फार फरक असला पाहिजे. आणि ज्यावेळेस माझा दात दुखायला लागला तेव्हा अशी माझी एक खात्री होऊन गेली की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये पाहिलेले दातांचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात या दोघांच्यामध्ये मला काय झालं की बराच फरक जाणवला गेलेला आहे. आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या जास्त मुळ्या असल्या पाहिजेत असा माझा काय झाला की त्यावेळेस अंदाज झालेला आहे. आणि त्या हिरड्यात सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजे आणि त्या मुळ्या आपल्या हिरड्यांमध्ये सगळीकडं काय झालेत की पसरल्या गेलेल्या आहेत असं मला वाटायला लागलं. नाहीतर सगळे दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा, नाहीतर सगळे दात दुखत आहेत असा मला काय झालं की भास झालेला आहे. प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंख करायला लावला तो दुखरा दात याची खात्री झाली. आणि मी प्रत्येक दाताला काय केले की हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंख करायला लावला म्हणजे की आरडाओरड बोंबाबोंब करायला लावले तो दुखरा दात याची खात्री झाली. आणि मग मी त्या दाताला काय केले की कोणता दात दुखतो हे सगळ्या दाताला हात लावून पाहिलेला आहे. दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही. आणि जो आपला दात दुखतो
ह्या दुखऱ्या दाताला अगदी आपला हाताचा सुद्धा काय होत नाही की लहानसा स्पर्श खपत नाही. बरे हे दुखणे तरी साधे सरळ असावे तेही नाही. एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारखा एखादा लाकूडतोड्या माझ्या दातांच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो. आणि बरं हे दुखणं आहे दातांचं, परंतु ते कसं नाही की साधं नाही, सरळ नाही. एखाद्या कवीच्या मनामधील जिप्सीसारखा एखादा लाकूड तोड्या काय करतो की माझ्या दातांच्या मुळाशी काय झालं आहे की खोल जाऊन बसलेला आहे आणि तो एकामागून एक माझ्या दातांवर काय करतोय की घाव घालीत आहे, असे मला काय होते की भास होत आहे. असे म्हणतात की दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. दात हा अवयव अशाच माणसासारखा असावा. आणि लेखक काय म्हणतात की मला आता असं वाटतंय की दिवसा सभ्य प्रामाणिक दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात काय होतात की ती वावरत असतात, फिरत असतात. दात हा अवयवसुद्धा अशाच माणसांप्रमाणे आहे अशी माझी काय झाली की खात्री झालेली आहे. नाहीतर दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अकराळ विक्राळ का होतो? नाहीतर दिवसा अधूनमधून सभ्यपणे दुखणारा, अगदी प्रामाणिकपणे दुखणारा दात रात्री राक्षसांसारखा तो काय होतो की अकराळ विक्राळ का होतो? दातात आणि चोरात साम्य असते ते याच बाबतीत दोघे रात्री गडबड करतात. आणि दात आणि चोर ह्या दोघांच्या मध्ये काय की साम्य आहे. ते रात्रीच काय करतात की गडबड करत असतात. दात दुखण्याने मी आध्यात्मिक तत्वचिंतनही करतो. दात दुखतं तेव्हा मला साक्षात्कार होतो की दात हेच सत्य आहे, जग मिथ्य आहे. त्या क्षणी संसार असार वाटतो. नेहमी हवेविषयी वाटणारे शेंगदाणे दगडासारखे बेचव लागतात. आणि दात दुखण्याने मी काय करतो की आध्यात्मिक तत्वचिंतनही करतो, त्याच्यावर विचार करतो. दात दुखतं तेव्हा मला साक्षात्कार होतो, म्हणजे ज्यावेळेस माझा दात दुखतो त्यावेळेस मला एका गोष्टीचा साक्षात्कार होतो की दात हे सत्य आहे आणि दात हेच काय की खरं आहे, सत्य आहे. जग काय की मिथ्य आहे. मिथ्य म्हणजे की खोटे आहे, नश्वर आहे, भ्रामक आहे. त्या क्षणी संसार आसार वाटतो आणि संसारसुद्धा कसा वाटतो की निसत्व खोटा वाटतो. नेहमी मला हवेसे वाटणारे शेंगदाणे दगडासारखे काय होतात की बेचव लागत असतात. बायको व मुले हा केवळ भास आहे असे वाटते. आणि मला काय होतं की बायको आणि मुले ही माझा काय झालेत की भास आहे असे मला वाटायला लागत असते. समोरून येणारी एखादी सुंदरी डोळ्यांना जाणवतच नाही आणि दातांचा ठणका मला ब्रह्मांड दाखवू लागतो. आणि समोरून एखादी येणारी सुंदरी जर असेल ती माझ्या काय होत नाही की डोळ्यांना जाणवतच नाही आणि दाताचा ठणका मला काय करतो की ब्रह्मांड दाखवू लागतो. रात्रभर माझ्या ब्रह्मांडाच्या 10-20 फेऱ्या तरी सहज होतात आणि रात्रभर माझ्या ब्रह्मांडाच्या काय होतात की रात्रभर फेऱ्या होत असतात. आणि पहाटे ब्रह्मांड मिथ्य असून दातच सत्य आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते. आणि पहाटे ब्रह्मांड हे सगळं काय की खोटं आहे आणि दातच सत्य आहे याची मला काय होते की परत जाणीव होत असते. माझ्याबद्दल लोकापवाद फार. दातदुखी त्यातून सुटलेली नाही. माझ्या दातदुखीच्या काळात संबंध आळीला रात्रभर झोप मिळत नाही असे म्हणतात. आणि माझ्या दातांबद्दल फार लोकापवाद म्हणजे अकारण पसरलेले गैरसमज आहेत. आणि दातदुखी त्यातून सुटलेली नाही. माझ्या दातदुखीच्या काळात संबंध आमच्या आळीला रात्रभर काय होत नाही की झोप मिळत नाही असे म्हणतात. पण माझा यावर विश्वास नाही आणि या गोष्टीवर माझा काय नाही की विश्वास नाही. अर्थात आळीपाळीतील सर्व लोक आळीपाळीने माझ्या घरात डोकावून फक्त दातदुखीच ना असा सवाल करून जातात हे खरे. आणि अर्थात आळीतले सर्व लोक आळीपाळीने माझ्या काय होतात की घरात येतात, दारात येतात आणि घरामध्ये काय करतात की डोकावून फक्त दातच दुखतोय का असे हे काय करतात की मला प्रश्न विचारून जातात हे खरे आहे. पण यावरून त्यांना झोप येत नाही असा निष्कर्ष काढणे बरोबर नाही. आणि याच्यावरून त्यांना झोप येत नसेल हा निष्कर्ष काढणे काय नाही की बरोबर नाही. मागच्या दातदुखीच्या वेळी मी पलंगाच्या कोपऱ्यात दोन्ही हातात तोंड धरून बसलो होतो. चेहऱ्यावर बहुधा कुणीतरी नुकतीच थोबाडीत मारल्याचा भास असावा. आणि मागच्या वेळी जेव्हा माझे दात दुखत होते तेव्हा ह्या मागच्या वेळी दातदुखीच्या वेळी मी काय केलं होतं की पलंगाच्या कोपऱ्यामध्ये जाऊन दोन्ही हातात तोंड धरून काय झालं होतं की बसलेलो होतो. आणि चेहऱ्यावर बहुधा कुणीतरी नुकतीच थोबाडीत मारल्याचा भाव असावा. आणि मग मला कुणीतरी माझ्या चेहऱ्यावर काय केले की थोबाडीत मारली असा काय होता की भाव असल्याचा मला भास होत होता.
कारण मी आरशात पाहत नाही. तोंडातल्या तोंडात दाताला आरसा कशाला. मी घशातल्या घशात आवाज बंद करण्याचा प्रयत्न करूनसुद्धा तो बंद होत नव्हता. आणि मी आरशात काय होत नाही की ज्यावेळेस माझा दात दुखतो त्यावेळेस मी आरशात कधी काय करत नाही की पाहत नाही. तोंडातल्या तोंडात दाताला आरसा कशाला, म्हणजे तोंडातल्या तोंडात दाताला आरसा कशाला बघायचं. मी घशातल्या घशात आवाज बंद करण्याचा प्रयत्न करतो आणि माझे दात दुखायला लागले. मी घशातल्या घशात माझा आवाज काय करतो की बंद करण्याचा प्रयत्न करत असतो. तो सुद्धा बंद होत नव्हता. घसा आणि जीभ फितूर झाली होती आणि घसा आणि जीभ हे दोन्ही काय झाले होते की फितूर होऊन बसली होती. मी फारच मोठ्याने ओरडत होतो आणि माझा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दात दुखत होता की मी जास्त मोठ्याने काय करत होते की ओरडत होतो. असे बायकोचे मत होते आणि माझ्या बाबतीतील बायकोचे मत हे बहुधा संबंध आळीचे मत असावे. मग माझ्या बायकोचं काय मत होते की दात दुखायला लागल्यानंतर मी काय करत होते की मोठमोठ्याने ओरडत होतो. बायकोचं मत असताना माझ्या बाबतीत बायकोच्या मतासह बहुधा संबंध आळीचं ते काय होते की मत असते.